नाही, अकलूजची निवडणूक ही एक वेगळ्या अर्थानं ही विकासाची निवडणूक आहे, या गावाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि ती निवडणूक म्हणजे मलाही आनंद आहे की ती निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या माध्यमातून विचारमंथन व्हावं, त्याच्यामध्ये चर्चा करावी आणि ती झालीच पाहिजे, असलीच पाहिजे. त्यामुळं आम्हालाही आमच्या जबाबदाऱ्या कळतात. उद्याच्या भविष्यातल्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या लोकांच्या गरजा आहेत त्याची जाणीव होते आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणच्या सभेमध्ये मंथन व्हायला पाहिजे होतं. पण हिडीस वर्तन करून ज्याही पद्धतीनं त्याचं ते भाषण करण्याची पद्धत आहे आणि त्याच्या बोलण्यामधला जो आरोगंडपणा आहे, जी त्याच्यामधली विचार तर कसलेच नाहीत, विचार कमी आणि मस्ती जास्त आहे. सरकारचा पाठिंब्याची त्याची जी काय म्हणतो आपण त्याला एक हिडीस प्रकारचं ही आहे, ते त्यामधून सगळ्या अकलूजकरांना दिसलं आणि त्यामुळं दरेशील भैयावरती टीका करणं किंवा माझ्यावरती टीका करणं, दरेशील भैया मी एकटे नाहीत, कुटुंबातली अनेक लोक त्या अकलूजच्या विकासाच्या दृष्टीनं राबत आहेत, अनेक दिवस राबत आहेत. दरेशील भैया खासदार आहेत आणि त्यामुळं त्यांना अकलूजच्या ह्या बाबतीमध्ये वरून निधी आणणं हे करणं, पण इथं राबणारे हात वेगळे आहेत. आमच्यावरती टीका करणं गरजेचं आहे आणि असली पाहिजे ती. आता लोक त्यामधून बोध घेतील आणि त्या पद्धतीनं त्यांना उद्याच म्हणजे 2 तारखेला आणि निवडणूक आयोगानं काय 3 तारखेची मतमोजणी 21 तारखेला ठेवली असं काहीतरी मी ऐकतोय. त्यावेळेला आता ही निवडणूक आयोग दारू बिरू पिलं आहे का काय हे झालं आहे, त्याचं निवडणुका कशा रद्द करतं आहे, ज्यांचं कोर्टात नाही व्हॅलिड झालं आहे त्याच्याही थांबवतं आहे, काही प्रभाग थांबवतं आहे, काही अमुखी करतं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाला काही बेस नाही. हा निवडणूक आयोग म्हणजे सरकारसारखा बेसलेस झालेला आहे. जे सरकार सांगतं आहे त्या पद्धतीनं गाढव छापपणानं ते काही आदेश काढतं आहे, काही सर्क्युलर काढतं आहे. म्हणून या निवडणूक आयोगावरचा विश्वास हा विधानसभेमध्ये लोकांचा केंद्रीय संपला होता आणि राज्य निवडणूक आयोग हा इतका मूर्ख, बावळट आणि त्याच्यासारखा बिंडोक या राज्यामध्ये निवडणुका घेण्यासाठी त्याच्याकडे क्षमता नाही, कुवत नाही. जे सरकार सांगेल त्या पद्धतीनं असं हे करत सुटलेलं आहे. जर आता उद्या मतदान झालं आणि 21 तारखेला जर मोजायचं असेल तर या निवडणूक आयोगाला आता कशाची उपमा दिली पाहिजे त्यासाठी मी शब्द शोधतो आणि 2 दिवसांनी तुम्हाला सांगतो. तुमचा डबडा म्हणून तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांनी काल तुम्हाला पोपट म्हणून संबोधलं, तळवे चाटणारा म्हणून संबोधलं, काय सांगतात? नाही, त्यांनी काय म्हणावं यासाठी आमचा जन्म नाही. आम्ही एखादा कुत्रं भुंकलं म्हणजे काही शेअर होत नाही किंवा कुणाचं कापड पांघरून आलं म्हणजे ते काही शेअर होत नाही. त्याला जन्मजात असावा लागतो, त्याच्या हृदयामधनं नेतृत्व असावं लागतं, जन्मजात असावं लागतं, ती तळमळ असावं लागतं. कोणीतरी रात्रीचा उपटसोंब आणला आणि फॉर्म भरला ना आमदार झाला म्हणजे त्याला फार अक्कल आहे किंवा त्याला फार विद्वत्ता आहे किंवा त्याला फार क्षमता आहे. फक्त हेच जे भाषण आहे ते 2019 साली तो करायला पाहिजे होतं, एवढीच आमची अपेक्षा आहे. तुला भाषण करण्यासाठी तुझं आता काय त्या ह्याच्यामध्ये म्हणतो आपण म्हैस आता येतं देऊन संपून गेली, आता खटकाला द्यायची वेळ आली, त्यावेळेला तुला हे सुचतं आहे. आणि म्हणून तो मॉरल ते लोक बघत असतात, तेवढी काही लोक बुद्धून नसतात. मूर्खाच्या आणि बावळटाच्या नंदनवनामध्ये राहणं, सरकार असलं म्हणून काहीही बोलणं, सरकार असलं म्हणून काहीही आश्वासनं देणं, सरकार असलं म्हणून दहशतवाद करणं, सरकार असलं म्हणून त्यांचा सरकारचा पैसा घेऊन वाटणं,
म्हणजे लोकमत नाही, ही संपत्ती कमवावी लागते आणि त्यासाठी झिजावं लागतं, तर आणि तरच ही येतं, हे काय आबाळातनं पडत नाही. माने पाटील यांनी तुम्ही 2014च्या इलेक्शनला आणि मार्केट कमिटीच्या इलेक्शनला आमच्या बंगल्यावर येऊन पाय धरले होते असा आरोप केला. नाही, आता ते काय मी लहानपणी त्या गाढवा शिफ्टीला डबडं बांधायचो आणि डबड्याचा आवाज होते म्हणून गाढव पळायचं आणि गाढव पळालं की डबडं वाजायचं. ते गावभर फिरून जोपर्यंत डबडं वाजते तोपर्यंत गाढव थांबत नाही. ते आता डबडं बांधून सोडून दिलं आहे. आता ते कुठेपर्यंत वाजेल तोपर्यंत येणं निवडणुकीच्या निकालामध्ये ते ज्या वेळेला ती दोरी तुटेल त्यावेळी ते वाजायचं थांबेल. रात्री माजी आमदार राम सातपुते हे मुस्लिम समाजाला एक भावनिक साथ घालतायत, वेळापूरमध्ये विधानसभेला बेताल वक्तव्य करतायत, या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? नाही, मी सांगितलं की त्याला पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केलेलं आहे, त्यावेळी राष्ट्र प्रथम, आता भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम. मग ही पिल्ली राणे पडळकर, तो संग्राम जगताप आणि हा सातपुते ही भारतीय जनता पार्टीचे आहेत का नाहीत हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. जर ते बेताल वक्तव्य करत असतील तर त्यांना मग जेलमध्ये टाकलं पाहिजे. तुम्ही जेलमध्ये टाकत नसाल आणि त्यांना संरक्षण पुरवत असाल, पोलीस गाड्या देत असाल, तर हे तुमच्या पक्षाचं धोरण आहे म्हणून तर जाहीर केलं पाहिजे. आणि जे राम सातपुते जे अपेक्षा धरून आहेत मुस्लिम समाजाच्या मताची नव्हे, या अकलूज भागातल्या कुठल्याच मताची, ती मात्र त्यांची चपराक ही त्यांनी वळाच्या माध्यमातून मोजावी, अशी त्यांना मोजता येणार. पंचायत समितीतल्या सरकार मर्जींच्या पुतळ्याला तुम्ही विरोध केला असा पण आरोप करण्यात आला. कितपत नाही, त्या काळामध्ये मी मोहिते पाटलाच्या विरोधामध्येच होतो आणि त्या काळामध्ये जे मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये करावं लागत असेल ते सगळं मी करत होतो आणि तो म्हणजे विरोधात असल्यानंतर तो करणं माझा संघर्ष किंवा तो माझा काय म्हणतो राजकारणाचा भागच होता. प्रचार आज संपतोय, शेवटचं काय आव्हान असेल मतदारांना? नाही, नक्कीच या घोषणांच्या माध्यमातून तुमच्यासमोर चित्र आलेलं आहे आणि जे काही चित्र आहे ते ही चित्र मोहिते पाटलाचं सर्वसामान्यामधून आणि अनेक वर्षाच्या कष्टामधून 3 पिढ्यामधून हे साम्राज्य उभं राहिलेलं आहे. आणि तुम्हाला फॉर्म भरून तुमचं स्वतःचं मत नसताना तुम्हाला आमदार केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही एक 15 वर्ष कुठेतरी कोर्स घ्या, एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच व्हा आणि मग आश्वासनं द्यायला इकडे या. 15 वर्ष किमान लागतील सरपंच व्हायला. आमदार व्हायला तुमचा मुलगा अजून काय झालं, लग्न तुमचं पोरं, तर त्याची पुढची गोष्ट आहे. पण त्याला सरपंच व्हायला किमान 15 वर्ष लागतील, तोपर्यंत सरपंच होणार नाही. भाजप पैसे वाटते असं आपण म्हणलं होतं या तारखेला, काय तथ्य आहे का त्याची? नाही, पैसे तर तुफान, पैसा हाच त्यांचा ह्याच्यामधला हे आहे. दुसरं त्यांच्याकडं आहेच काय त्याला? दुसरं त्यांच्याकडं साधन आणि माध्यम काय आहे? पैसा, आश्वासन नसेल तर दहशतवाद, छापेमारी करणे, घरं तपासणे, पोलिस घालणे, भीती घालणे, ह्या पलीकडं ह्या सरकारकडं काहीच नाही. सरकारच्या पेटीत कुठं काय आहे? हे जे म्हणतात पेटी माझ्या ताब्यात आहे, ते दुसरं म्हणतं आहे त्याचा मालक मी आहे, तिसरं म्हणतं आहे. पेटीच नाही तिथं, म्हणजे तिजोरीच नाही, भांडण मात्र चालू आहे. कुठं आहे तिजोरी? तिजोरी असती तर मग आलं असतं ना. वर्षभरामध्ये काय 12 रुपये तरी आले असते 12 महिन्यामध्ये. काय येत नाही. आमची वेळापूरची पाण्याची योजना 9 महिन्यामध्ये आम्ही 80 कोटी रुपये खर्च केले आणि 20 कोटी रुपये तुम्ही आता या 13 महिन्यात देत नसाल तर मग तुमच्या तिजोरीमध्ये आहे काय? खरं तर काल शहाजीबाबू पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली. आपण बघत आलोय राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्याच नेत्यांवरती, कार्यकर्त्याच्या कार्यालयावरती, ऑफिसवरती धाडी पडतात. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात एखाद्या नेत्याच्या धाड पडलेला अजूनपर्यंत आम्हाला बघायला मिळलं ना, काय सांगा? नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये जो जातो तो स्वच्छ असतो. त्याच्यासारखा बेभ्रष्ट माणूस दुसरा कोणी असू शकत नाही. आणि जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जातात ते गुन्हेगार असतात, ते दहशतवादी असतात, ते पैसेवाले असतात, ते समाजद्रोही असतात. आणि ते जोपर्यंत भाजपला मानत नाहीत तोपर्यंत
त्यांना निवडणुका लढवण्याचा आणि निवडून येण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीच्या या नियमावलीमध्ये नाही. आणि त्यामुळं ज्या बापूने यांना मदत केली त्या बापूवरची ही कारवाई किमान 5,000 मताच्या फरकाने तिथले लोक त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला झोपवतील अशी परिस्थिती आहे.